साहेब आपले शुभ हस्ते आम्ही मॅन ऑफ द मॅच देऊ इच्छितो. मॅन ऑफ द मॅच दिली जाईल. खऱ्या अर्थानं एक कटर आहे, चॉपर आहे आणि तो चॉपर दिला जातोय सूर्या. चेहऱ्यावरती खराच आनंद दिसतो की आपल्याला कामाची गोष्ट घरी युजफुल गोष्ट प्रत्येक खेळाडूला दिली जाते. आपण थोडासा स्पीडअप घेणार आहोत. लक्षात घ्या या मॅच नंतर तब्बल 5 मॅच बाकी आहेत. त्या 5 मधल्या 4 कव्हर करायचे. आज आपल्याला 4 तरी संपवायचे. एक मॅच उद्यासाठी राहिली तरी चालेल पण 1च्या जास्त मॅचेस ठेवायच्या नाहीयेत. जाऊया मॅचच्या दिशेनं. थोडासा स्पीडअप द्यायचा. वैभव या मॅच मध्ये पुन्हा एकदा दिसेल कारण की मागील मॅच मध्ये बॅटिंग करत असताना नाराज होऊन गेला होता. मैदानामध्ये बसला होता. शांततेत त्याला माहिती होतं खूप काही घडलं. मात्र बॉलिंग अटॅक त्याने असा केला की मॅच त्यानं मात्र आपल्या संपूर्ण टीम सोबत जिंकून दिली. त्यानं सुरुवात करून दिली. प्रत्येकानं त्या मॅच मध्ये आग लावली. येस अंपायरचा येतोय कॉल. मॅचला होते सुरुवात. जिथे मात्र एका साइडला आपण पाहिलं तर या टीमचा आयकॉन खेळाडू वैभव चोपदार आणि त्याच्या समोर आपण पाहिलं तर अर्थातच मळाईदेवी स्पोर्ट्सच्या टीमचा विजय सावंत. दोन्ही आयकॉन एकमेकांसमोर. एक शेर दुसरा 1.25 शेर. पहिला चेंडू लीडिंग एज. कॅच पकडली गेली आहे. या मॅच मध्ये देखील या टीमचा ढाण्या वाघ अर्थातच वैभव चोपदार या टीमचा आयकॉन विजयच्या गोलंदाजी समोर होतोय. कॉट बिहाइंड दी विकेट. वैभव नाराज झालाय. तो मैदानातून बाहेर चाललाय. जड मनाने, जड अंतकरणाने, जड विचाराने मात्र तो खाली मान टाकून पॅव्हेलियनच्या दिशेने चालता झालाय. त्याला माहिती आहे तमाम प्रेक्षकांचं लक्ष माझ्यावरती होतं. आयकॉन खेळाडू आज मात्र चमकला नाहीये. वैभव बॅक टू द डकआउट. छोटे अंपायर लाजू नको असताना. अरे जब दिखेगा तभी तो बिकेगा. आज फेमस झाला तर उद्या अगदी मुंबईला मात्र अंपायर साठी मागणी येऊ शकते. सुरेख बॉल. अप्रतिम चेंडू. वेगावती स्वार आहे. कुसरूंचा एक्सप्रेस आहे आणि एक्सप्रेस आता मात्र वेगाने धावतीये. ही मात्र कुठल्याही स्टॉपला थांबत नाहीये. इनी धरलाय वेगळाच ताल. इनी धरलाय वेगळाच रंग. आयकॉनला पाठवलं माघारी आणि तदनंतर मात्र अप्रतिम गोलंदाजी मात्र पाहायला भेटले. जिथे आपण पाहिलं तर गणेश सध्या मात्र अगदी समोर. ओहो यावेळी मात्र इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. बॅटिंगच्या अगदी बॉटमला खेळाडू आहे. वेगाने येतोय. 1 बाउंड चेंडू पर्यंत पोहोचेल तोपर्यंत 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जातात. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केलाय. अडचणीमध्ये असू शकते मात्र अंपायर कॉल काय येतोय अजून बघतायत. नो येस येस येस. हो हे खास होतं. क्लास होता. आता गोट्या अंपायरची झेरॉक्स कॉपी आहे. कुसरूंचा गोट्या आज मात्र प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. काम असं करा की नाव झालं पाहिजे.
आणि नाव असं करा की काम बघताच नाव घेतलं पाहिजे, तसा तो गोट्या अंपायर आहे. युट्यूब लाईव्ह ला असलेल्या प्रेक्षकांचं अगदी मनोरंजन करतोय. हो यावेळी यावेळी अंपायर. हो नाही 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 नाही. येस येस येस. हे भाई अपील था, हे कास होतं. गोट्या अंपायर साठी एकदा जोरदार टाळ्या यार. वा गोट्या अंपायर यार, तू अगदी पैसा वसूल आज. छान अंपायरिंग यार. हो हो, सुरेख फटका. हेलिकॉप्टर खोदून काढलाय. का कॉर्नर रिजनला चेंडू मात्र वेगानं जातोय. यावेळी क्षेत्रक्षण दमदार झालाय, मात्र तोपर्यंत चेंडू अजूनही फेकला नाहीये. चेंडू आता हवेमधून येतोय, पकडलाय, फेकत नाहीयेत. वॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. विशाल होता. धावा आत्ताच्या 3 कंप्लीट केल्या गेलेत. संघाची धावसंख्या 3 ने बहरते वाढतीये. 6 या धावसंख्येमध्ये जाऊन पोहोचले. 1 टू गो. एक चेंडू मात्र बाकी आहे. चला स्पीडअप घ्या प्लीज. ओहो, चेंडू पडला, कट होतोय, यष्ट्यांच्या जवळून जातोय, फुंकर मारल्या. तदनंतर डिक्लेअर मध्ये 1 धाव जात असताना पहिल्या मेंटॉर आहेत या टीमचे, महत्वाचे प्रशिक्षक आहेत या टीमचे. आणि मागच्या मॅच मध्ये अप्रतिम गोलंदाजी त्यांची राहिली होती. दोन्ही टीम आपण पाहिले तर एक मॅच विजेता आहेत. आता जो जिंकेल तो दुसरी मॅच विजेता होईल. स्पीडअप घ्या राजांनो प्लीज, विनंती करेल. मॅचेस बऱ्याच बाकी आहेत. अगदी गुडलेन स्पॉट वरती चेंडू. तदनंतर आपण पाहिलं तर अगदी विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडू येतोय. ओहो, यॉर्कर खोदून काढायचा प्रयत्न. मिड विकेटला आहे, खेळाडू पकडलाय, फेकलाय. यावेळी चुकीच्या दिशेला. 1 धाव तर कंप्लीट केली जाते. पहा, जशा विकेट्स आले तशा धावा थांबलेत, जशा विकेट्स आले तसे षटकार चौका थांबलेत, जशा विकेट्स आले तसे सिंगल डबल्स वाढल्यात. याचं कारण असं आहे की दबाव टाकत असताना वैभवनं, माफ करा विजयनं, पहिल्याच ओव्हरमध्ये दबाव टाकला. जिथे धावा त्यानं 7 खर्च केल्या आणि 2 विकेट घेतल्या, तिथे दबाव आला, जिथे आयकॉन माघारी गेला. बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. पॉइंटचा खेळाडू वेगाने येतोय. तोपर्यंत 1 बाउंड चेंडू तर स्टॉप केलाय. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 10 धावा सध्या स्कोर करवती.
बॅटच्या रडामध्ये उचलला, फेकून दिला, व्यासपीठाच्या अगदी समोर येतोय, सीमारेषे बाहेर चालला आणि तोपर्यंत सांगितलंय होय मी अजून उभा आहे, तोपर्यंत मॅच ऑन आहे. येतोय षटकार. चोपदार म्हणजे वैभवची जागा चालवणारा त्याचा भाऊ आहे अजून मैदानामध्ये. मिड विकेट रिजन विजय होता. वॉड कॅच विजय, अप्रतिम कॅच. आणखीन एक कुसरूनचा चिता मैदानामध्ये धावला आणि या मॅचची कॅच त्यानं बनवल्या आणि अर्थातच फलंदाज गणेश गेला माघारी. गणेश माघारी जात असताना संघाची धावसंख्या स्थिर आहे 16 या आकड्यावरती. आणि अखेरीस आपण पाहिलं तर या टीमचा बुम बुम बुमरा, या टीमचा हुकमी एक्का वैभव सारख्या आयकॉन ज्याला थांबवला होता, कारण की समोरच्या टीमचा हुकमी एक्का येईल तेव्हाच मी माझा हुकमी एक्का मैदानामध्ये पाठवेल. आणि तदनंतर मात्र आशिष आलाय मैदानामध्ये. पहिल्या मॅच मध्ये वैभव बाद झाल्यानंतर ज्यानं संघ सावरला आणि संकट मोचक म्हणून जो धावून आला. जेव्हा संकट आणि जेव्हा जबाबदारी खांद्यावरती येते तेव्हा वय पाहिलं जात नाही. खांदे मजबूत असणं महत्वाचं असतं. आशिष मजबूत होते खांदे पहिल्या मॅच मध्ये आणि या मॅच मध्ये आशेचा तो किरण आहे. आशेचा किरण. अंपायर टोपी. येस, धन्यवाद. हो, पुढे आलाय, फटका फसलाय. हा तर महत्वाचा हिरा होता, ट्रम्प कार्ड होता, तो हातातून निसटला. हा मासा महत्वाचा होता. बुम बुम बुमरा. आशिषला या मॅच मध्ये थांबावं लागेल आणि आल्या आल्या त्यानं मोठ्या फटक्यासाठी गेला. बरंच काही घडलंय या मॅच मध्ये. आशिष जोपर्यंत मॅच ऑन आहे, अनिकेत जोपर्यंत मॅच ऑन आहे, 2 षटकांचा खेळ संपला आणि टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचले 17 या आकड्यावरती. पहिल्या ओव्हर मध्ये आल्या 7 धावा विकेट गेल्या, 2 दुसऱ्या ओव्हर मध्ये आल्या 10 धावा विकेट गेली, 1 सरासरी झाले 17 धावा, 17 लॉस ऑफ दी 3 विकेट्स. मोहिते गोलंदाजीसाठी या टीमचा कट्टर गोलंदाज जादूगर. पडला, काटा बदलतोय, फटका फसला गेलाय. क्षेत्ररक्षक असेल चेंडूच्या मागावरती. 1 धाव तर कंप्लीट केले, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय. की अर्जुन म्हटलं तर कट्टर गोलंदाज, अर्जुन म्हटलं तर शेन वॉन, कुसरून संघाचा जादूगर. एकाच पॅकेज मध्ये 2 धमाके, लेग टर्न, ऑफ टर्न, रॉकेट बॉल, स्लोअर वन, बॅक ऑफ द हँड, या सर्व गोष्टींचा अनुभव त्याला आहे. हा पडला, आतमध्ये आला, हातीचा बाहेर निघाला, आता आतमध्ये आला. दोन्ही टर्न अर्जुनला चांगल्या पद्धतीने आतापर्यंत माहिरत हासिल आणि मागील स्पर्धा त्यांनी काय गाजवली होती. बरीच चर्चा, बराच प्रेम त्याला प्रेक्षकांचं भेटलं होतं. हा पडलाय, जास्तच बाहेर हात दाखवतोय. व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा धाव ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. संघाची धावसंख्या अगदी 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 20 ऑन अ स्कोर कार्ड. 20 धावसंख्या सध्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचले. 20 पुढे आला, विथ टर्न इनसाइड आउट. 1 धाव तर कंप्लीट केले, दुसऱ्या धावेसाठी आवाज तर दिलाय, मात्र चेंडू फेकेपर्यंत 2 धावा कंप्लीट होतात. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट, अप्रतिम. आणि या 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या थोडीशी पुढे ढकलली जाते. 22 या आकड्यावरती. 22
ही धाव संख्या. बॅकफुटला चेंडू गरकन फिरला. ही तर खरी कला आहे, ही तर खरी अदा आहे, ही तर खरी ताकद आहे. या टीमचा जादूगर तिसऱ्या ओव्हर मध्ये बाहेर काढला. धाव संख्या खूप कमी आहे सँडी. पाहिलं तर ती फक्त 21-22 वरती आहे. 22. तब्बल चेंडू झाले 4 म्हणजे 2 बाकी आहेत. ओव्हर क्रमांक 3 मध्ये आपण पाहतोय. यावेळी फसला गेलाय. मारायचा होता इकडे, चेंडू गेलाय तिकडे. डिक्लेअर मध्ये एक धाव. हा चेंडू कशा पद्धतीने पाहिला म्हणजे अगदी शॉर्ट ऑन पूल करायचा होता. चेंडू स्लिपला निघून गेलाय गलीमध्ये. भाई हा कुठे होता? हा खूपच बाहेर होता, जास्तच बाहेर होता. हा अगदी खुसरून मध्ये खेळतोय, नाटोशी मध्ये चेंडू टाकतोय. हा जास्तच बाहेर होता. नो येणारा चेंडू फ्री हिटचा. ओहो, फ्री हिटच्या चेंडूला साईड बदलू शकत नाही आणि त्यासाठीच अंपायरने अडवलं गोलंदाजाला. पुढे आलाय, फसला गेला. विकेट किपर आहे, चेंडू पकडतोय. पुन्हा एकदा फिरकीचा जादूगर या मॅच मध्ये. नासिम गुल्लीची आठवण आली. 3 षटकांचा खेळ यावेळी मात्र आपण पाहिलं तर समाप्त झाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचले अर्थातच 24-24 या आकड्यावरती. यानंतरची मॅच आहे NK स्पोर्ट्स आणि धार माऊली वॉरियर्स. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करेल आपण या NK स्पोर्ट्स आणि धार माऊली वॉरियर्स. तोपर्यंत ऐकूया DJ. वेलकम. यॉर्कर चेंडू अप्रतिम चेंडू हाताला गेला. आजच्या दिवसामध्ये तब्बल 3 यॉर्कर चेंडू बघायला भेटले जे अचूक टप्प्यावरती जरूर पडले. अंकुश यांच्या गोलंदाजीची आपण चर्चा करत होतो. तत्पूर्वी
व्यासपीठावरती उपस्थित आपण पाहिले तर आमचे डेप्युटी सन्माननीय आदरणीय रोहितजी कट्टे साहेब देखील आज व्यासपीठावरती उपस्थित आहेत। सन्माननीय स्वप्नीलजी पाटील साहेब, त्याचबरोबर आमचे मारुती जाधव साहेब देखील आज या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेत। आमचे सन्माननीय आदरणीय आनंदा मोहिते साहेबांना देखील तुम्ही पाहता, आमचे सन्माननीय आदरणीय आकाशजी पाटील साहेब, त्याचबरोबर ऐश्वर्या महाजन मॅडम असतील, त्याचबरोबर सहयोगिता नागवडे मॅडम असतील, PWD उप अभियंता, हे सर्व आमच्या या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित राहिले। या सर्व मान्यवरांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो। तुम्ही पाहताय, तुम्ही ऐकताय, तुम्ही अनुभवताय आणि तुम्ही खेळताय अर्थातच कलावती किचन अँड इंटेरियर पुरस्कृत मळ्यादेवी स्पोर्ट्स कुसरून आयोजित कुसरून प्रीमियर लीग 2024 या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये आपलं मनपूर्वक अधिक स्वागत असेल। वेलकम सुस्वागतम। तिसऱ्या पर्वामध्ये आपण आहोत आणि आजचा अगदी पहिला दिवस आहे, जिथे आपण पाहिलं तर सध्या मात्र मॅच चालू आहे। अर्थातच हिंदवी वॉरियर्स, माफ करा, श्री गणेशा 11 विपक्ष मळ्यादेवी वॉरियर्स, ज्याच्यामध्ये 4थं षटक प्रगतीपथावरती असताना संघाची धावसंख्या 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचले। 26 धावसंख्या। ओव्हर क्रमांक 4 सध्या मात्र चालू आहे आणि 4थ्या षटकामध्ये मात्र तब्बल चेंडूचा खेळ झालेला आहे 4 आणि धावसंख्या फक्त 26 या आकड्यावरती आहे। तब्बल 4 विकेट्स आतापर्यंत माघारी गेले, म्हणजे बॉलिंग अटॅक काय आहे तो आतापर्यंत मळ्यादेवी वॉरियर्स टीमचा दिसून आलाय। 4 चेंडू झाले, 2 चेंडू अजूनही बाकी आहे, म्हणजे विजयने जी सुरुवात करून दिली सँडी ती आतापर्यंत यशस्वी आहे। तिसरी ओव्हर पण अर्जुनची इम्पॉर्टंट राहिली, जिथे 7 धावा त्याने खर्च केलेत। यॉर्कर सुरेख चेंडू, हा देखील पॅडल करण्याचा प्रयत्न होता, मात्र जिथे आपण पाहिलं तर निर्धाव चेंडू आहे। त्या अनुभव काय असतो तो अंकुश दादांकडून कळतो, कारण की अंकुश दादांकडे असलेला अनुभव आतापर्यंत बऱ्याच टीमच्या कामी आला, कारण की अंकुश दादांकडे आतापर्यंत असलेली कला आणि संघासाठी असलेली त्यांची गोलंदाजी ही संघाला नेहमी आपण पाहिलं तर धावा अडवण्यासाठी महत्वाची ठरली। बॅकफुटला जाऊन शॉर्ट आर्म पूल करण्याचा प्रयत्न, मिड विकेट रिजनला आहे खेळाडू, तोपर्यंत एक धाव तर कंप्लीट केले। दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, चेंडू फेकलाय, तोपर्यंत दुसरी धाव अडचणीमध्ये होती। बॅकअप इम्पॉर्टंट होता, तो आहे मागे, मात्र 2 धावा अडवू शकल्या नाहीयेत। या 2 धावेच्या मदतीने पहिल्या इनिंगचं मी म्हणेल थरारक नाट्य इथेच संपलंय आणि पहिल्या इनिंगच्या अखेरीस मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे अर्थातच 27 या आकड्यावरती, 27 या आकड्यावरती आणि 28 धावेचं आव्हान। आता लगेच घेऊयात, लगेच 28 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवले। तत्पूर्वी आमच्या सर्व PWD उप अभियंता, आमचे डेप्युटी साहेब, सर्व आज मान्यवर व्यासपीठावरती उपस्थित आहे। खऱ्या अर्थानं स्क्रीनवरती त्यांना पण पाहताय। क्रिकेट म्हटलं तर आपल्या आयुष्यातलं आपलं पहिलं प्रेम आठवतं, आपलं लहानपण बालपण आठवतं। जेव्हा मोठ्या स्पर्धेला जातो, मैदानामध्ये गेल्याशिवाय 1-2 चेंडू खेळल्याशिवाय मन शांत होत नाही आणि आम्ही विनंती करेल आपण आता मैदानाच्या दिशेने रवाना व्हायचंय आणि त्यांच्या माध्यमातून मैदानामध्ये क्रिकेटचा आनंद घेतला जाईल। अर्थातच आमचे डेप्युटी रोहितजी कट्टे साहेब, स्वप्नीलजी पाटील साहेब, स्वप्नीलजी पाटील साहेब असतील, मारुती जाधव साहेब असतील, आनंदा मोहिते साहेब असतील, आकाशजी पाटील साहेब असतील, ऐश्वर्या महाजन मॅडम असतील आणि सहयोगिता नागवडे मॅडम असतील, त्या देखील विनंती करेल आपण देखील या मैदानामध्ये अगदी क्रिकेटचा आनंद त्यांच्या माध्यमातून जरूर घेतला जाईल। दोन्ही कॅप्टन्स आपण या तोपर्यंत टॉस घेऊयात, दोन्ही कॅप्टन्स या। मी सहयोगिता नागवडे मॅडम आणि ऐश्वर्या महाजन मॅडम विनंती करेल आपल्या दोघांच्या शुभ हस्ते आम्ही या मॅचचा टॉस घेतोय। खऱ्या अर्थानं वुमन्स टीमनं जेव्हापासून वर्ल्ड कप उचलला तेव्हापासून महिला क्रिकेटच्या माध्यमातून आणखीन मैदानाकडे खेचल्या गेल्यात। टॉस केला जातोय, तोपर्यंत मैदानामध्ये एका साइडला आनंद घेतला जातोय। येस कॅमेरामॅन आपण थोडं बाजूला व्हा, कॅमेरा आहे इथे ओमचा MTC।
टॉस झाल्या अर्थातच शैलेश म्हणजे याचा NK स्पोर्ट्स वॉन दी टॉस, इलेक्टेड टू शैलेश. टॉस जिंकला आणि कदाचित गोलंदाजी घेईल तो. चला थोडासा स्पीडअप घ्यायचा. धावेचं आव्हान आहे आणि आत्ताच्या मॅचच्या धावा झालेत. सेकंड इनिंगला अगदी थोड्याच वेळामध्ये केली जाईल सुरुवात. अगदी आमचे संपूर्ण मान्यवर आपण पाहिलं तर या स्पर्धेचा आनंद घेत आहे. थँक्यू सो मच.
या सर्व मान्यवरांना विनंती करेल आपण या व्यासपीठावरती सेकंड मॅच आपण पाहिली तर तब्बल 29 धावेचं आव्हान सेकंड मॅच मध्ये दिलं गेलं 29. धावेचं आव्हान. मी गोटे अंपायर मी विनंती करेल मॅच आपण स्टार्ट द्यायचं प्लीज. मॅच आपण स्टार्ट करून घ्यायचं. व्यासपीठावरती सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मी मनापासून अधिक स्वागत करतो. कुसुम प्रीमियर लीग अर्थातच प्रेझेंट बाय कलावती किचन अँड इंटेरियर पुरस्कृत मळ्यादेवी स्पोर्ट्स कुसरून आयोजित कुसरून प्रीमियर लीग 2024 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. अतिथी देवो भव. आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान सत्कार करणे ही महाराष्ट्राची परंपरा आणि तीच महाराष्ट्राची परंपरा मी या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. या व्यासपीठावरती उपस्थित आमचे सन्मान्य आदरणीय डेप्युटी रोहितजी कट्टे साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. मी विनंती करेल आमचे सन्माननीय मधुकरजी शिंदे साहेब आपल्या शुभ हस्ते सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करतोय. यावेळी सन्मान केला जातोय आमच्या सन्माननीय आदरणीय रोहितजी कट्टे साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. अतिथी देवो भव. आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान सत्कार करणं ही महाराष्ट्राची परंपरा आहे आणि तीच परंपरा यावी मात्र अतिथी कक्षामध्ये केली जाते. प्रेमाची आपुलकीची आणि कुसरूनकरांची माणुसकीची उबदार शाल देऊन आपले आभार व्यक्त केले जातात. त्याचबरोबर साहेब विनंती करेल स्वप्नीलजी पाटील साहेब देखील आज अतिथी कक्षामध्ये उभे आहेत. त्यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. आदरणीय स्वप्नीलजी पाटील साहेब. त्याचबरोबर आदरणीय मारुती जाधव सर त्यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा मान सन्मान सत्कार अतिथी कक्षामध्ये केला जातोय. आमचे आनंदा मोहिते साहेब देखील आज अतिथी कक्षामध्ये आहेत. त्यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. आनंदा मोहिते साहेब यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये घेऊयात. त्याचबरोबर विनंती करेल आकाशजी पाटील साहेब देखील आज या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले. त्यांचा देखील सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये घेऊयात. आकाशजी पाटील साहेब यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये घेतला जातोय. त्याचबरोबर ऐश्वर्या महाजन मॅडम आणि सहयोगिता नागवडे मॅडम आपलं देखील आभार व्यक्त केले जातात. आपण देखील उपस्थित राहिलात. या स्पर्धेची शोभा खऱ्या अर्थानं आपण सर्वांनी उपस्थित राहून वाढवलीत. आपल्या सर्वांचं कुसरून गावाच्या वतीनं आणि कलावती किचन अँड इंटेरियरच्या वतीनं आपल्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त केले जातात. थँक्यू सो मच. जाऊया मॅचच्या दिशेनं. आमची सन्माननीय आनंद मोहिते साहेब यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. आमचे अनिलजी पवार साहेब ज्यांच्या माध्यमातून कलावती किचन अँड इंटेरियर पुरस्कृत ही स्पर्धा तुम्ही पाहता. आपण सर्वजण उपस्थित राहून या व्यासपीठाची या स्पर्धेची शोभा वाढवली यासाठी आपल्या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो. आणि जाऊया मॅचच्या दिशेनं जिथे धावा फक्त स्कोर कार्डवरती सजवल्या गेल्यात. आणि आपल्या सर्वांना मिळून एक सन्मान चिन्ह आम्ही देत आहोत. खऱ्या अर्थानं ही मोमेंटो आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही हे सन्मान चिन्ह पाहाल तेव्हा तेव्हा या स्पर्धेची आठवण तुम्हाला येईल. तेव्हा तेव्हा या गावाची आठवण तुम्हाला येईल. आणि तेव्हा तेव्हा क्रिकेटचं प्रेम आणि क्रिकेटची आठवण तुम्हाला येईल. यासाठी एक सन्मान चिन्ह अर्थातच या स्पर्धेचा मोमेंटो तुम्हाला देऊन आम्ही तुमचे आभार व्यक्त करेल. संपूर्ण विठ्ठल रखुमाईचा प्रतिमा असलेली मूर्ती असलेली मोमेंटो आम्ही तुम्हाला देतोय. आणि खऱ्या अर्थानं तुमचं आणि क्रिकेटच्या माध्यमातून आपल्या सर्वांचं नातं असंच राहू. तुमचं प्रेम तुमचा आशीर्वाद असाच राहू यासाठी आभार व्यक्त केले जातात. कुसरून गावाच्या वतीनं आणि या स्पर्धेच्या वतीनं कुसरून प्रीमियर लीगच्या वतीनं ही मोमेंटो ही स्पर्धेची आठवण भेट तुम्हाला दिली जाते. थँक्यू सो मच. मनापासून आभार.
धावसंख्या सध्या पण पाहिली तर अगदी 8 या आकड्यावरती आहे. वैभवची अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे, जिथे आपण पाहिलं त्यानं फक्त 8 धावा खर्च केल्या प्रत्येक मॅच मध्ये. टार्गेट या मॅच मध्ये फक्त 29 आहे. 29 लो स्कोरिंग मॅच ही बघायला भेटेल. आशिष आलाय गोलंदाजीसाठी. जाऊया मॅचच्या दिशेनं. ओहो, फसला गेला होता. वेगवान चेंडू होता, त्याच वेगानं भिरकावला, चेंडूला उचलून फेकून दिलाय. आहे खेळाडू त्याच्या डोक्यावरून निघून जातोय. आणखीन एक येईल कुसरून. प्रीमियर लीग 2024 चा हाय अँड हँडसम षटकार. ज्या कुणाला आज आई माया देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार साठी आपल्या माध्यमातून फुलाची पाकळी जमा करायची असेल त्यांनी आमच्या जवळ जमा करू शकता. यावेळी शॉर्ट ऑन पूल आहे. खेळाडू अगदी लांब होता, निघून जातोय डिक्लेअर साठी. आणखी आई माया देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार आणि या जीर्णोद्धारासाठी जी आम्ही वर्गणी जमा करतोय फुलाची पाकळी आपण देऊ शकता. कारण की प्रत्येक जण आपण पाहिलं तर आपल्या कुलदैवतासाठी ग्रामदैवतासाठी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी इच्छुक असतो. त्या इच्छुक भाविकांना विनंती करेल आपण व्यासपीठावरती येऊन, अन्यथा आम्ही जो बॅनर लावला त्याच्यावरती स्कॅनर आहे आणि त्या स्कॅनरच्या माध्यमातून तुम्ही तुमची देणगी आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. यावेळी देखील शॉर्ट ऑन पूल करायचा प्रयत्न. चेंडू अगदी हवेमध्ये डीप स्क्वेअर रीजन कॅच होती. ड्रॉप. एक धाव तर कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न यावेळी पूर्ण केला जातोय. आम्ही ओमसा एमटीसीच्या माध्यमातून स्क्रीनवरती देखील स्कॅनर आम्ही तो ठेवला गेलाय. म्हणजे तुम्ही जर मुंबईला असाल, कुठे लांब असाल, तर आई मळ्यादेवीच्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी तुम्ही जर इच्छुक भाविक असाल, फुलाची पाकळी आणि त्यासाठी स्क्रीनवरती देखील आम्ही स्कॅनर ठेवला आहे. तुम्ही स्कॅन करून तुमचं नाव आणि तुमची देणगी आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. यावेळी मात्र शॉर्ट ऑन पूल डीप स्क्वेअर लेग रीजनला चेंडू निघून जातोय. आरपार होईल फरार. येतोय सीमारेषे फार. यावेळी मात्र येतोय षटकार आणि टीमच्या टोटलला मात्र आकार भेटला. 24 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते 24. धावसंख्या अगदी 24. यो हो, सुरेख फटका. बॉल बॅक ड्राइव्ह हवेमध्ये आहे. खेळाडू अप्रतिम फिल्डिंग एफर्ट्स. ही कॅच झाली नाहीये पण फिल्डिंग एफर्ट्स दमदार राहिलेत. फक्त एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ होतोय समाप्त. धावसंख्या आहे 25 या आकड्यावरती. विजयासाठी तब्बल 4 धावेची गरज आहे. फक्त 4 धावा हव्यात आता विजयासाठी. फक्त 4 धावा हव्यात विजयासाठी.
यावेळी देखील शॉर्ट पूल चेंडू अगदी हवेमध्ये पहिली धाव तर वेगानं कंप्लीट केले. दुसऱ्या धावेसाठी जातील का वैभव? पहा चतुर आहे, वॉर्ड थ्रो यार. वैभव नव्हता तो, गणेश होता. हर्षल अप्रतिम थ्रो त्यानं केला. गोलंदाजीसाठी गणेश सध्या आपण पाहतोय. फक्त 3 धावा आता हव्यात विजयासाठी. यावेळी देखील अप्रतिम फटका निघून चालला. मॅच फिनिश, खतम, ओके, समाप्त आणि मॅच संपली आहे. या मॅच मध्ये मात्र मळ्यादेवी वॉरियर्स संघाने मिळवला विजय. विजय संघाला खूप सारे शुभेच्छा. हार्ड लक, बॅड लक, श्री गणेशा 11. मॅचचा मॅन ऑफ द मॅच आम्ही पुकारतोय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच असेल अर्थातच यानंतर लगेच मैदानामध्ये एनके स्पोर्ट्स. या लगेच मैदानामध्ये उतरा. या मॅचला लगेच सुरुवात करून द्या प्लीज. एनके स्पोर्ट्स विपक्ष धार माऊली वॉरियर्स अशी खेळली जाईल मॅच. विनंती करेल थोडासा स्पीड अप घ्या. एनके स्पोर्ट्स या लगेच मैदानामध्ये. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच गोलंदाजाला दे ना, बॉलरला. नाही अगदी या मॅचचा मॅन ऑफ द मॅच शेवटच्या ओव्हर मध्ये ज्या गोलंदाजानं धावसंख्या थांबवली, फक्त धावा खर्च केले 3, ते अर्थातच अंकुश. या मॅचचे मॅन ऑफ द मॅच अंकुश दादा. या मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण स्वीकारायचा. लो स्कोरिंग मॅच होती. विजयने पहिल्या ओव्हर चांगली टाकली, 2 विकेट